मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर या मोर्चाची सुरुवात गांधी मैदानातनं होणार आहे। गांधी मैदानाचा हा परिसर आहे, मोर्चासाठी सज्ज होतोय। पण गांधी मैदानामध्ये जे कोणी नागरिक मोर्चासाठी येतील, इथून शक्यतो महिलांचा मोर्चा मोठ्या प्रमाणावर निघणार आहे, पण जे कोणी नागरिक मोर्चासाठी येतील त्या नागरिकांची खाण्याची सोय, त्यांना नाश्ता मिळावा, त्यांना पाणी मिळावं ही सोय करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच इथले जे स्वयंसेवक आहेत ते इथल्या सर्व नागरिकांना नाश्ता मिळावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आणि ही जी सर्व सोय आहे ती विनामूल्य करण्यात आलेली आहे। कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये किंवा आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। पोहे नाश्ता म्हणून ठेवण्यात आलेले आहेत। साहेब, इथे मोर्चासाठी तुम्ही सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, काय उद्देश आहे? मोर्चेकरांना तुम्ही सहकार्य करताय कशा पद्धतीने? या ठिकाणी मराठा मुक मोर्चाकरता शिवाजी तरुण मंडळ व शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळांच्या वतीने आम्ही 1.5 लाख पाण्याच्या बोतल आणि 1000 किलो पोहे आलेले सगळ्या परगावावरून आणि कोल्हापूर शहरातील जे नागरिक येणार आहेत या मोर्चासाठी त्यांना या ठिकाणी घरातूनच सकाळी एवढ्या लवकर कोणी येणार नाही त्याकरता आम्ही कांदा पोहे आणि पाण्याची या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि आमचा एवढाच ध्येय आहे की सरकारला या ठिकाणी जाग आली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, आणि आपल्याला आपल्या मराठ्यांना ताबडतोब आरक्षण मिळावं यासाठी आम्ही या पोहे आणि या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। एकूण तुम्ही ही सर्व जी व्यवस्था केलेली आहे, कोणत्याही पद्धतीने कचरा होणार नाही, स्वच्छतेची काळजी जी आहे ती पूर्णपणे घेण्यात आलेली आहे। ज्या पाण्याच्या बाटल्या सर्व्ह केल्या जात आहेत ते सर्व बॉक्स जे आहेत ते रिकामे करून त्यामध्ये सर्व कचरा टाकला जातो आणि कोणत्याही पद्धतीने कचरा होणार नाही, मोर्चाची जी आचारसंहिता आहे ती कसल्याही परिस्थितीत पाळली जावी अशा पद्धतीची काळजी घेताना या ठिकाणी आयोजक दिसत आहेत। आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी मागणी जी आहे ती इथल्या व्यवस्थापकांनी केली आहे। कॅमेरामन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, गांधी मैदान, कोल्हापूर।